प्लस आवाज सामान्य जनतेचा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या छताचा भाग कोसळून 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेनंतर आता दुर्घटनेच्या कारणावरून प्रशासन आणि ग्रामस्थ आमने-सामने आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पाहणीनंतर छताला साडीच्या दोरीने झोका बांधल्यामुळे दुर्घटना घडल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र ग्रामस्थ आणि पालकांनी हा दावा फेटाळून लावत इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता आणि देखभालीचा प्रश्न उपस्थित केला आहे. बबलाद हे अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक सीमेलगतचे गाव. येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेची इमारत सुमारे 35 वर्षे जुनी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 2020 मध्ये आलेल्या महापुरात शाळेच्या इमारतीत पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर इमारतीची तांत्रिक तपासणी किंवा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दोरीचा मुद्दा नेमका कुठून आला? दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून झोका बांधण्यासाठी वापरलेल्या साडीच्या दोरीचा मुद्दा पुढे करण्यात आला. मात्र घटनास्थळी दोरीचा वापरच झाला नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निष्कर्ष नेमका कोणत्या पाहणीच्या आधारे काढला, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. दुर्घटनेचे कारण एका वस्तूच्या वापरापुरते मर्यादित न ठेवता इमारतीची संरचनात्मक स्थिती, छताची मजबूती, पूर्वीचे नुकसान आणि देखभालीचा अभाव या सर्व बाबींची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मुख्याध्यापकांनी पूर्वीच इशारा दिला होता. शाळेच्या इमारतीबाबत यापूर्वीच शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचा दावा मुख्याध्यापकांकडून करण्यात आला आहे. इमारतीच्या सुरक्षतेबाबत प्रशासनाच्या निदर्शनास बाब आणून दिली होती, मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. जर इमारतीच्या धोकादायक स्थितीची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती, तर त्यानंतर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली? संबंधित अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली होती का? तांत्रिक अहवाल तयार करण्यात आला होता का? या प्रश्नांची उत्तरे आता पालक आणि ग्रामस्थ मागत आहेत. विद्यार्थी जखमी, जबाबदारी कोणाची? दुर्घटनेच्या वेळी विद्यार्थी शाळेत खेळत असताना अचानक छताचा भाग कोसळल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. या घटनेत विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. त्यानंतर उपचाराची प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याच्या घाईबाबतही पालकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे घटनेनंतर मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना केवळ मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याऐवजी इमारतीची देखभाल, बांधकामाची गुणवत्ता आणि संबंधित यंत्रणेची जबाबदारीही निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. आता पुढचा प्रश्न, विद्यार्थी कोठे शिकणार? दुर्घटनेनंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षित शिक्षणाचा आहे. धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवणे टाळून त्यांच्यासाठी तात्पुरती सुरक्षित पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ग्रामस्थांनी शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. दुर्घटनेचे निष्पक्ष तांत्रिक कारण निश्चित करावे. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ठरवावी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. बबलाद आपली प्राथमिक शाळा कन्नडची तालुका अक्कलकोट मध्ये जे स्लॅब पडण्याची जी माहिती आली त्याच्याबद्दल थोडं मला क्लॅरिफिकेशन करायचं आहे. मी आज सकाळीपासून अक्कलकोटमध्येच होतो. तिथे जे परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय झालं की आपली जी बबलाद शाळा आहे तिथे काल सुमारे 12 ते 1 दरम्यान आपले मुला मुली तिकडे खेळत होते आणि खेळताना त्यांनी जे आपले सिलिंगमध्ये जे हुक्स असते, हुक्समध्ये त्यांनी साडीची डोर बांधून तिथे एक झोका बांधला होता आणि ते तिथे झुलत होते. आणि झुलताना काय झालं की एक मुलांनी साडीची डोर पकडून ते वरती गेले आणि ते ताण आला म्हणून ते प्लास्टर खाली आला. स्लॅब खाली पडला नाही, प्लास्टर खाली आला. आणि हा इन्सिडेंटमध्ये जवळपास 13 मुले आणि 2 टीचर्स असे एकूण 15 लोकांना थोडीशी मार लागली. नंतर आमचे BDO, आमचे THOनी सगळे लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन रुग्णालयामध्ये घेऊन गेले आणि तिथे 15 पैकी 13 लोकांना लगेच किरकोळ हे दवाई देऊन त्यांना परत केला, डिस्चार्ज केला.
आणि उर्वरित 2चा स्टेटस असा आहे की 1ला वॉमिटिंग झाली होती, म्हणून आम्ही त्यांचा प्रॉपरली सिटी स्कॅन केला आणि सिटी स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि ते पण परत आज डिस्चार्ज झाले. आणि 1ची पायीमध्ये थोडीशी मार लागली होती, तिथे पण ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज केला गेला आहे. आजची स्थितीमध्ये एकही आमच्या रुग्णालयामध्ये नाही आहे. आहे इथे जे खोली आहे तिथे जवळपास 10 खोली आहे आणि 10 खोलीपैकी एकही खोली धोकादायक नव्हती. त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट पण नाही झाला होता, कारण जे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी असा काही अहवाल दिला नव्हता की इथे पडण्याची शक्यता आहे. तरी पण मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षना, हेडमास्टरना आणि आमचे गट शिक्षण अधिकारींना शो कॉज नोटीस काढला आहे आणि 1 दिवसामध्ये त्यांचा रिस्पॉन्स येईल की ते तिथे असताना सुद्धा असा झोपा बांधण्याची परवानगी त्यांनी मुलांना कशा दिली, त्याच्याबद्दल ऑलरेडी माहिती आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे. जे ते मेन शिक्षक आहेत त्यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे. काळजी म्हणजे द्यायची होती की त्यांची प्रेझेन्समध्ये असे लोकांनी साडीची डोर बांधून, प्रॉपर झोका बांधून तिथे ते कसे खेळत होते. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विविध उपक्रमांची तयारी सुरू असताना बबलादमधील विद्यार्थी मात्र सुरक्षित इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका शाळेच्या इमारतीचा राहिलेला नसून ग्रामीण भागातील शाळांच्या सुरक्षतेचा प्रश्न बनला आहे. दोरीमुळे छत कोसळले की इमारतीच्या संरचनात्मक त्रुटींमुळे दुर्घटना घडली, याचा अंतिम निर्णय तांत्रिक तपासातूनच होणार आहे. मात्र तपासाचा निष्कर्ष येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. सोलापूर न्यूज प्लस, आवाज सामान्य जनतेचा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.